हातेश्वरी नगर अपेक्षा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या संस्थेतील अपेक्षा कॉम्प्लेक्स सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आत्ताच मूल्याधिष्ठित संस्कार शिबिर संपन्न झालं। या शिबिरात मुलांना योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, क्रांतिगीते, स्फूर्तिगीते, संस्कार गीते, लेझिम, अभिनय, नाट्यानुभूती, चित्रकला, क्राफ्ट याचबरोबर विविध विषयांवर बौद्धिक मार्गदर्शन करण्यात आले। मार्गदर्शन करण्यासाठी सावंतवाडीहून श्री हरिहर वाटवे यांनी आजच्या जगात आपलं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने सादर करावं याविषयी माहिती दिली। तर सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष ढोरे यांनी आपण आई-वडिलांना का सन्मान दिला पाहिजे, मोठ्यांचा आदर कसा राखायचा याबद्दलची माहिती दिली। वृद्धांची सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री नितीन जोशी यांनी आपला वाढदिवस मुलांच्या समवेत साजरा केला। रुपाली नन्नावरे यांनी आपलं आरोग्य आपण कसं राखावं याविषयी माहिती दिली। शिल्पा नावडकर यांनी मुलांना योगा, सूर्यनमस्कार या गोष्टी नियमित केल्यानं आपले आरोग्य कसे सुदृढ आणि निरोगी राहते याबाबत प्रशिक्षण दिले। शिबिराच्या समारोपाला ग्रामस्वराज्य समिती महाराष्ट्राचे सचिव श्री अल्लाउद्दीन शेख हे उपस्थित होते। यावेळी मुलांशी गप्पा मारताना त्यांनी आजचा एकलव्य कसा असला पाहिजे, महाभारतातील विविध कथा सांगून आज आपण यापासून काय शिकलं पाहिजे याबद्दलची माहिती दिली। संपूर्ण शिबिराचे संचालन श्री यशवंत बिडिये यांनी केलं। आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची निवड करण्यात आली। सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस देण्यात आली। या शिबिरासाठी रवींद्र कळंबेकर, दत्तात्रय शिंदे, रुपाली मणावरे, शिल्पा नावडकर, सपना भोसले, कृष्णा काळंगे यांनी नाश्ता, गोडधोड देऊन शिबिरात मोलाचं सहकार्य केलं। खायला काय दिलं हे सुद्धा तिने मला सांगितलं। तर त्यासाठी म्हणजे अपेक्षा कॉम्प्लेक्स आणि सगळ्या मान्यवरांचं धन्यवाद। धन्यवाद। अजून पुढे नमस्कार, मी स्वप्नाली शिंदे, अर्णव शिंदेची आई। हे जे तुम्ही 22 तारखेपासून जे काही शिबिराचे आयोजन केले होते ते अतिशय उत्तम स्वरूपाचे होते। त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास झालेला दिसून येतो मला। अर्णवने मी नेहमी सांगायचे त्याला लवकर उठ सुट्टी लागल्यापासून कधीही माझा ऐकत नव्हता, पण जेव्हा मला सांगितलं त्यांनी, बिडे सरांनी सांगितले मला लवकर उठले की आजारी पडत नाही, तेव्हापासून तो मी जर एकच आवाज दिला त्याला तर तो लगेच उठून बसत होता। तेव्हापासून हा अतिशय चांगला त्याच्यामध्ये प्रभाव दिसून आलेला आहे। आणि लेझिम म्हणजे काय हे त्याला बिलकुल सुद्धा माहित नव्हतं। आम्ही मराठी शाळेमध्ये शिकलो त्यामुळे आम्हाला सगळं माहित होतं, त्या शाळेमध्ये शिकवत होतं लेझिम काय असतं। प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये याचा आपल्याला फार फायदा होणार आहे। तर आपली एक लेझिमसाठी उत्तम अशी टीम तयार झालेली आहे। यासाठी मी बिडे सरांचे खूप खूप आभार मानते। तर अतिशय खूप छान तुम्ही कार्य केलेलं आहे। आणि सध्याचं काळ हे कसं आहे, धावपळीचं आहे, त्यामुळे मुलांना योगा म्हणजे काय हे माहीत असावं यासाठी सर्वात मोलाचं कार्य आपल्या शिल्पा मॅडमनी केलेलं आहे। सर्वप्रथम मी त्यांचं खूप आभार मानते। त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे योगासने मुलांना शिकवलेले आहेत त्याबद्दल। तर विद्यार्थ्यांना असं सांगते मी, त्यांनी जे योगासने आहेत ती विसरून न जाता रोजच्या रोज त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे। आणि मुलांचं हे ॲक्टिव्हिटीज लावलेल्या पाहून खूप छान वाटते। खूप त्यांच्यामध्ये आठवड्याभरामध्ये खूप बदल झालेला दिसून येते। आणि घरी जरी ते आले तरी सर्व काही सांगत होते, आम्हाला हा खाऊ दिला, तो खाऊ दिला, हे सर आले होते भेटायला, खूप काही शिकलेले आहेत ते। त्यांचं हे 7 दिवस खूप छान गेलेले आहेत, त्यांच्यामध्ये खूप छान बदल झालेला आहे। आणि सरांनी जी काही 3 गाणी शिकवली, तुम्ही राम हे, त्यानंतर आई माता आणि ते विविधतेमध्ये एकता दर्शवणारं गाणं अतिशय सुंदर होतं। मुलांना खरं तर घरात हे संस्कार दिले जात नाहीत, परंतु सरांनी अतिशय उत्तम पद्धतीचे संस्कार मुलांना दिलेले आहेत। त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।